डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये डीजे मुक्त अनोखी मिरवणूक, बंजारा नृत्य, आदिवासी समुदायाचा तारप्पा नृत्य ठरले आकर्षण। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजकारण येथून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीची सुरुवात खासदार अशोक चव्हाण, बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे, अमर राजूरकर, सुरेश गायकवाड, प्रवीण खंदारे, गिरीश जाधव, महेश कानकदंडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली। देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढल्या जात आहेत। नांदेडमध्ये फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट यांच्यातर्फे काढण्यात आलेली डीजे मुक्त आणि विविध देखाव्याची मिरवणूक लक्षवेधी ठरली। बंजारा नृत्य, तारप्पा नृत्य, लेझिम पथक, ढोल पथक यासह विविध देखावे नांदेडकरांचे लक्ष वेधले होते। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। साजरी होत आहे काय कशा प्रकारे जयंती? नक्कीच फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव सोहळा जो आपण साजरा करतोय हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतोय। या सोहळ्याचं जे वैशिष्ट्य आहे यामध्ये पारंपरिक जे आदिवासी नृत्य आहे, पालघर येथील हे आदिवासी नृत्य आहे, त्याच पद्धतीनं ढोल पथक आहे, बंजारा नृत्य आहे, लेझिम पथक आहे आणि या ठिकाणी जे आहे बग्गीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि गाडगेबाबांचा जिवंत देखावा सुद्धा या ठिकाणी आणि पारंपरिक पद्धतीने जे बैलगाडीमध्ये ग्रामीण भागामध्ये जयंती काढल्या जाते त्या पद्धतीनं पण हे करण्यात आलेलं आहे। एकूणच हे जे सुंदर जयंती महोत्सव आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय आणि एकूणच पाहता हे जयंती महोत्सव जे आहे सर्व जाती धर्मियांचं आहे, त्यामुळे या जाती जे जयंतीचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे। नक्कीच हे जयंती महोत्सव जो आहे डीजे मुक्त आहे, बॅनर मुक्त आहे, त्याच पद्धतीने वर्गणी पावती मुक्त आहे, त्यामुळे या जयंती महोत्सवाचं जे वेगळंपण आहे ते आपल्याला दिसून येईल आणि अत्यंत रंगबेरंगी जी जयंती महोत्सव आहे अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातोय आणि सर्व भारतीयांना आमच्या मंडळाकडून खूप खूप आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा। तरुणांना काय संदेश द्या? नक्कीच तरुणांनी म्हणजे डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यात अभ्यास करून हा जयंती महोत्सव साजरा केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जे शासनाने जे नियम लावून दिलेले आहेत त्याचं पालन करून आपण जयंती महोत्सव साजरा केला। आनंद साजरा केलाच पाहिजे याच्यात कोणतीही शंका नाही, पण आनंद हा एका चाकुरीबद्ध चौकटीमध्ये किंवा नियमांमध्ये राहून आनंद उत्सव साजरा केला पाहिजे असं मला वाटतं।